समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। अशासकीय तात्काळ परवाना रद्द आणि मनबावर खाजगी सावकारीचे गुन्हे दाखल आणि दिसला अधिकारी आणि मग दिसला कर्मचारी। खाजगी फायनान्स कंपन्या लोकांना मोबाईल, गाडी, घर, सोनं नाणं, टीव्ही, वाहन खरेदी, वस्तू खरेदीसाठी 0% व्याजाने कर्ज पुरवतो अशी फायनान्स कंपन्या दिशाभूल करत आहेत। तसेच तडीपार गावगुंडांमार्फत कर्ज वसुली सुरू आहे, तेव्हा अशा फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द करावेत या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाचे वतीने संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांचे नेतृत्वाखाली मनबा फायनान्स कंपनीवर चप्पल मोर्चा काढण्यात आला। यावेळी फायनान्स कंपनीच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी निदर्शने करीत मोर्चा काढण्यात आला। अनेक बँका, पतसंस्था, खाजगी फायनान्स कंपन्या ग्राहकांना सबसिडी कर्जमाफीची आमिषे देत कर्ज देत आहेत। ग्राहकांच्या कर्जाला प्रचंड व्याजदर लावून तसेच बाउन्स हप्त्याला दंड लावत आहेत। काही ग्राहकांची कर्ज फिटून सुद्धा हप्ता मागे पुढे जाण्याच्या दंडात दिलेल्या कर्जापेक्षा दुप्पट वसुली करीत आहेत। लोकांचे कर्ज फेडल्यानंतर दिलेल्या वस्तू गावगुंडांमार्फत नियमबाह्य ताबा घेतला जात आहे। फायनान्स कंपन्यांनी वसुलीसाठी तडीपार अनेक गंभीर गुन्ह्यात आरोपी व जामिनावर बाहेर आलेल्या गुन्हेगारांना वसुली अधिकारी म्हणून नेमले आहे। कर्जदारांच्या या बाबतीत अनेक तक्रारी असून सुद्धा शासकीय व प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरल्यामुळे सदर गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे। तेव्हा रिझर्व्ह बँकेच्या नियम व अटींचे पालन न करता मनमानी कारभार करणाऱ्या फायनान्स बँका, खाजगी फायनान्सचे परवाने तात्काळ रद्द करावेत अशी मागणी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी केली आहे। तसेच सदर आशयाचे निवेदनही देण्यात आले आहे। यावेळी अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते, राज्य अध्यक्ष टिपू पटवेगार, नसीउल्ला बाउस्कर, विजय घाडगे, राजीव संधी, प्रशांत केदार, वनिताताई कांबळे, रमेश चौगले, महेश देवकुळे, डॉक्टर महावीर चंदनशिवे, तात्यासाहेब देवकुळे, दत्ता जगधने, अनुराधा जगधने, सचिन मोरे, इम्रान शेख, पिलू वारे, बंडू केंगार, वैभव कोले, बंडू मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। धावत्या जगातील युगात लोकांच्या अनेक गरजा पडलेल्या आहेत। या ठिकाणी वाहन असेल, उद्योग असेल, शैक्षणिक कर्ज असेल किंवा घरात अनेक लागणाऱ्या वस्तू असतील, मोबाईल असेल, यावर या रिझर्व्ह बँकेने काही फायनान्स असतील, काही पतसंस्था असतील, काही बँका असतील त्यांना परवाने दिलेले आहेत तात्पुरते आणि ह्या परवान्याचा गैरवापर करत त्यांनी ह्या गरजेपुरत्या लागणाऱ्या वस्तूंवर 0% फायनान्स देतो म्हणून लोकांची फसवणूक करतात आणि त्या फसवणुकीत असे प्रकार चाललेले आहेत। बँकेचा हप्ता वेळेवर न जाणे किंवा बँक चेक बाउन्स झाला असे म्हणून त्या माणसाची रक्कम जरी पिटली तरी त्या माणसाकडून पुन्हा त्याच पद्धतीने तेवढेच कर्ज वसुली केले जाते। एक-दोन जरी हप्ता राहिला तर त्या माणसाची द्यायची परिस्थिती नसेल तर त्याला वेळ दिला जात नाही, ती वस्तू त्याच्याकडून जप्त केली जाते आणि त्याच्यावर कारवाई केली जाते। महाराष्ट्र शासन अधिनियमानुसार असा कोणताही प्रकार करायचा नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। एखाद्याला कर्ज दिलं तर त्या कर्जाची योग्यरित्या त्याला वेळ द्यायची आहे, त्याच्याकडून त्या वेळेत देऊन ती सवलत देऊन त्याला काही सवलत देता येते का त्यातून त्या वेळेतून ते हप्ते वसूल करायचे असे सांगितले। पण हे फायनान्स अधिकारी जणू बापाचं राज्य असल्यासारखे फायनान्स आणि बँकवाले गुन्हेगारी लोकांना जेलमधून सुटलेले काही गुन्हेगार आहेत त्या लोकांना हाताशी धरतात, त्यांची टोळी करतात आणि ती जाऊन आपले अधिराज्य आहे किंवा गुंडगिरी अशा पद्धतीने ती वसुली करण्याचं काम त्या ठिकाणी चालू केलेलं आहे। त्यामुळे दलित महासंघाने आज या ठिकाणाला चप्पल निदर्शनं केले आहेत आणि प्रत्येक फायनान्सला आमचं सांगणं आहे की बाबांनो वेळेत चावरा, नाही दलित महासंघाचा ताबा घेईल आणि माझ्या ज्या फायनान्सनं त्रासित कंटाळलेली लोक आहेत त्यांना माझं सांगणं आहे की ज्या लोकांना असा त्रास होतोय त्यांनी दलित महासंघाच्या कोणत्याही कार्यकर्त्याशी संपर्क करावा। अशा त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याला दलित महासंघ उघडा करून ती दिंड करून फायनान्स अधिकाऱ्याला चपलानं टोकल्याशिवाय राहणार ना असा इशारा देतो। क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा
आणि लाईक करायला विसरू नका.